नमस्कार, जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी एस-एस-सी अँड रेल्वे एक्झाम या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण प्रजनन संस्थेचा भाग 2 बघणार आहोत. भाग 1 ज्यांनी बघितला नसेल सो आपल्या चॅनलवर अपलोड आहे, जाऊन बघून घ्यायचा आहे, चेक करायचा आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला भाग 2 कळणार नाही, ठीक आहे? तर सगळ्यांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. ओके, तर बघा लैंगिक आणि अलैंगिक प्रजननाचा पहिला भाग आपण बघितला. आज आपण दुसरा भाग बघणार आहोत. तर पहिल्या भागामध्ये आपण काय बघितलेलं होतं की लैंगिक आणि अलैंगिक प्रजननाचे 2 भाग आहेत. अलैंगिक प्रजननामध्ये एकच जनक पेशींचा समावेश होतो. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं की पेशी विभाजनाची पद्धत. मग पेशी विभाजनामध्ये गुणसूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजनाचा आपण अभ्यास केला होता. सो त्याच्या पुढेपासून आज आपण हा पाठची सुरुवात करत आहोत. सो सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे. तुम्हाला सीजीएल मध्ये विचारले जाणारे सगळे प्रश्न यामध्ये मी कव्हर केले होते की सीजीएल भरतीमध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल. हे बघा पहिल्या पार्टचा हे भाग आहे, तरी पहिला पार्ट सगळ्यांनी जाऊन चेक करायचा आहे. ओके, देन आहे आता आपण घेणार आहोत एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे प्रकार. ठीक आहे, आता बघा पेशी कशी आहे, सजीव कसे आहेत, एकपेशीय. सजीव कसे आहेत, एकपेशीय. एकपेशीय सजीवामध्ये कोण येतो, अमिबा. ठीक आहे, मी तुम्हाला बोलली होती ना अमिबा काय आहे, एकपेशीय आहे. मग एकपेशीय सजीवांमध्ये एकपेशीय सजीवांमध्येच काय सांगितलं त्यांनी, प्रजननाच्या पद्धती. व प्रजननाच्या पद्धतीमध्ये पहिली पद्धत आहे विभाजन, ज्याला काय बोलतात फिजन. आता विभाजन म्हणजे साधे विभाजन, सिंपल फिजन. तर आता साधे विभाजन कसे होणार, आता एक पेशी आहे आणि काय सांगितलं, अलैंगिक सांगितलेलं आहे. म्हणजे जनक पेशी इथं नाहीच आहे, 2 जनक पेशी नाहीच आहे, एकच आहे ना. मग एकच पेशीचं साधं विभाजन आता इथे सांगितलेलं आहे. तर बघा काय येणार आहे, बऱ्याच अधिकेंद्रकीय पेशी म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल, काही अधिजीव म्हणजे प्रोटोझोआ, दृश्य केंद्रकीय पेशीतील काही पेशी अंगके यांच्यात या प्रकारचे प्रजनन घडते. म्हणजे एकदम सिंपल काय होतं, साधं विभाजन केलं जातं. ठीक आहे, एकापासून दोनामध्ये काय होतात, परिवर्तित होतात. साध्या मेथडने काय होतं, यांचं विभाजन केलं जातं. याला एकपेशीय सजीवांमधील अलैंगिकचा पहिला प्रकार आपण म्हणतो. फक्त विभाजन, फक्त काय झालेलं आहे, पेशी विभागली आहे आणि एकाच्या 2 तयार झालेला आहे. इट इज ओनली डिवायडेशन, बस, बाकी काहीच नाही. त्याच्यानंतर बघा दुसरं बघणार आहोत आपण. दुसरं आहे एक, आता बघा काय सांगितलं, एक पेशीय मधलं दुसरं बघत आहोत आपण अलैंगिक प्रजननाचे प्रकार बघतो आहोत, ज्याच्यामध्ये एकपेशीयचं प्रजनन बघत आहोत. जे कसे आहेत, अलैंगिक प्रजनन. ठीक आहे, एकपेशीयांमधलं. ओके, समजलाय, क्लिअर आहे, लगेच लिहून घ्या. मी जेव्हा जेव्हा जे गोष्टी सांगते आहे नोट डाऊन करा, नाही तर तुम्ही स्वतः त्या गोष्टी विसरून जाणार नंतर. तसं करू नका. ठीक आहे, आता द्विविभाजन म्हणजे बायनरी फिजन. याचा अर्थ एकपेशीय सजीव स्वतःचे 2 समान तुकडे घडवून आणतात व नवीन 2 पेशींचा जन्म होतो. म्हणजे काय काय कोणती पद्धत आहे, द्विविभाजन मीन्स बायनरी फिजन. आता ह्याच्यामध्ये काय होणार, एक तर आडवे विभाजन होणार, एक तर उभे विभाजन होणार. तर आडवे विभाजनामध्ये जी पेशी आहे, जो न्यूक्लियस आहे, फर्स्टली न्यूक्लियस काय डिवाइड व्हायला सुरुवात होणार. जसं की आपण बघितलं ना गुणसूत्री विभाजनामध्ये, परिकाल विभाजन बघितलं म्हणजे केंद्रकी विभाजन बघितलं आणि नंतर जीवद्रव्याचं विभाजन बघितलं. तसंच इथं सेम टू सेम दिसतंय बघा. हे केंद्रक होतं, केंद्रक काय होतंय, डिवाइड व्हायला सुरुवात झाली आणि नंतर काय झालं, हे जे द्रव्य आहे, पेशी द्रव्य, हे डिवाइड झालेलं आहे आणि एका पेशीच्या 2 पेशी तयार झाला. याला बोललं जातं आडवे विभाजन. त्याच्यानंतर दुसरं आहे उभे विभाजन. तर उभे विभाजन म्हणजे लॉन्जिट्युडिनल. याच्यामध्ये बघा एका सजीवाने आपले 2 भागात विभागून घेतलंय स्वतःला, म्हणजे हे झाले उभे विभाजन. हे कोणते प्रकार होते, एकपेशीय मधील अलैंगिक प्रजननाचे प्रकार होते. आता बघा बहुपेशीय. अलैंगिकच प्रजनन बघत आहोत आतापर्यंत. अलैंगिक प्रजनन म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त एक जनक पेशींचा सहभाग असतो. मग अलैंगिकचा प्रकार बघत असताना सगळ्यात पहिले आपण विभाजन बघितलं आणि दुसरं आपण बघितलं काय, द्विविभाजन. ठीक आहे, पहिलं बघितलं विभाजन, द्विविभाजन हे सगळं एकपेशीयत होत होतं. आता अलैंगिकाचं प्रजनन जे आहे ते बहुपेशीमध्ये, ठीक आहे, बहुपेशीय बघणार आहोत. ठीक आहे, मग बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननामध्ये सगळ्यात पहिलं उदाहरण कोणाचं येतं, तर येतं खंडीभवन म्हणजे स्पायरोगायराचं. मग खंडीभवन म्हणजे फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशनचा अर्थ काय होतो की एखाद्या सजीवाला, जसं की आपण स्पायरोगायरा घेऊ, त्याला मुबलक प्रमाणात पोषण आणि पाणी मिळालं तर त्याच्या शरीराचे खंड होतात आणि त्या प्रत्येक खंडामधून वेगळा सजीव निर्माण होतो, ज्याला खंडीभवन म्हटलं जातं. बघा तेच दिलंय ना, पाणी व पोषक द्रव्ये मुबलक प्रमाणात मिळाल्यानंतर स्पायरोगायरा एक काय आहे, हरित शेवाळ आहे. स्पायरोगायरा
हा थॅलोफायटा मधील आहे, थॅलोफायटा. ठीक आहे, थॅलोफायटा काय आहे? अबीजपत्रीचं उदाहरण आहे. आणि थॅलोफायटा मध्ये एक्झाम्पल येतं स्पायरोगायरा, जो काय आहे एक प्रकारचा कोण आहे, हरित शेवाळ आहे. ठीक आहे, मग आता ह्याला काय झालेलं आहे, व्यवस्थित पाणी मिळालं, पोषण मिळालं, तर ह्याचं खंडामध्ये परिवर्तन झालं आणि प्रत्येक खंडापासून न्यू स्पायरोगायरा फॉर्म झाला, म्हणजे तयार झाला. याला म्हणतात खंडी भवन. दुसरं बघणार आहोत, दुसरी पद्धत बघा. आता आहे लैंगिक प्रजनन. ठीक आहे, आता इथे आपण काय बघितलं, अलैंगिक बघितलं. आतापर्यंत काय बघितलं, आता सुरू झाल्या व्हिडिओला, ठीक आहे, लेक्चरला सुरुवात झाल्यानंतर आपण अलैंगिक प्रजननाचे प्रकार बघितलं. एक पेशीयचे दोन एक्झाम्पल बघितले. एक पेशीयमध्ये आपण साधं विभाजन आणि द्विविभाजन बघितलं, आणि बहुपेशीयमध्ये काय बघितलं, स्पायरोगायराचं बघितलं. ठीक आहे, मग आता आपण बघणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन मीन्स व्हॉट, की लैंगिक प्रजनन बघणार आहोत. ठीक आहे, तर ह्याचा डिटेल स्टडी तुम्हाला आपल्या बॅच मध्ये करून देण्यात येईल. ठीक आहे, आता बघा, आता तुम्हाला जितकं पेपरच्या दृष्टीने महत्वाचं आहे तितकं तुम्हाला आता घेईल, पण त्याच्यानंतर तुम्हाला डीप मध्ये त्याचा अभ्यास करायचा असेल तर आपल्या बॅच मधून तो अभ्यास होईल. सो तुम्ही ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कुठली बॅच अवेलेबल आहे सीजीएल साठी, एसएससी साठी किंवा रेल्वे साठी ती विचारून बॅचला ऍडमिशन घ्यायचंय, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण कंटेंट भेटणार आहे, पूर्ण कन्सेप्ट भेटणार आहेत. ओके, तर आता बघा, लैंगिक प्रजनन म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग आता याच्यामध्ये काय, ज्या प्रजननात दोन जनक पेशींचा समावेश होतो, ज्या प्रजननामध्ये दोन जनक पेशींचा समावेश होतो व त्यांच्या संयोगाने नवीन पेशी तयार होते, त्यास लैंगिक प्रजनन असे म्हणतात. मग आता पहिलं काय आलं, अर्धगुणसूत्री विभाजन. जसं की जे अलैंगिक प्रजनन आहे त्याच्यामध्ये गुणसूत्री विभाजन होतं, तर लैंगिक प्रजननामध्ये अर्ध गुणसूत्री विभाजन केलं जातं. हे करेक्ट येणार आहे, तुम्हाला परीक्षेला येणारच आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे, लिहून ठेवायचंय. अलैंगिक प्रजननामध्ये गुणसूत्री विभाजन केलं जातं, तर लैंगिक प्रजननामध्ये अर्ध गुणसूत्री विभाजन होतं, कारण इथे दोन जनक पेशींचा समावेश केलेला आहे. ठीक आहे, लक्षात आलं. तर बघा, आता अर्धगुणसूत्री विभाजनाला बोललं जातं मियोसिस. या प्रक्रियेत गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकाची म्हणजे हायप्लॉइड गॅमेटची निर्मिती होते. गुणसूत्र 46 आहे, गुणसूत्रांची संख्या निम्मी झाली म्हणजे 23 झाली, म्हणजे 23 एक तयार झाला, अर्धगुणसूत्री युग्मक तयार झाला, त्याला आपण बोललो हायप्लॉइड. या प्रकारचे विभाजन पुयुग्मक व स्त्री युग्मक, पुरुषाकडून 23 आणि स्त्रीकडून 23 क्रोमोझोम आले, ते एकत्र झाल्यावर 46 बनले, एक काय झाला, झायगोट फॉर्म झाला, आणि याला बोललं जातं प्रजनन, है ना. या प्रकारचे विभाजन पुयुग्मक व स्त्री युग्मक तयार होण्यासाठी आवश्यक असते. कळत आहे? देन पुढचं बघा, आता काय सांगितलं, जनक पेशी म्हणजे 2N. काल मी तुम्हाला युट्यूबच्या लाईव्हला शिकवलेलं आहे. 2N काय आहे, ठीक आहे, 4N काय आहे, 1N काय आहे, बरोबर. आपल्यामध्ये गुणसूत्रांची संख्या 46. गुणसूत्र कसे दर्शविले जातात, पेयरने. पेयर म्हणजे किती झाले, 23. ठीक आहे, मग 23 बरोबर झाला N नंबर, 2N बरोबर झाले 46. लक्षात आलं. तर बघा, 2N बरोबर 46, इथं झालं अर्धगुणसूत्री विभाजन. मग अर्धगुणसूत्री विभाजन करत असताना इथे एक एन आला, इथे दुसरा एन आलेला आहे. एन नंबर बरोबर 23, एन नंबर बरोबर 23. ठीक आहे, आता समजा गुणसूत्री विभाजन करायचं असेल, गुणसूत्री विभाजनामध्ये क्रोमोझोम जितके आहे तितकेच पुढच्या पेशीमध्ये जातात. इथे अर्ध गुणसूत्री लिहिलंय का, नाही. इथे गुणसूत्री विभाजन लिहिलंय, इथे अर्ध गुणसूत्री लिहिलेलं आहे. मग जनक पेशी आहे 2N, 2N चा अर्थ होतो 46. 46 मध्ये अर्ध गुणसूत्र विभाजन केल्यानंतर गुणसूत्र अर्धी झाले. या पेशीमध्ये 46 होते, ते जेव्हा विभाजन झाले तेव्हा 23 आले. मग 23 म्हणजे एन नंबर आलेला आहे. मग आता 23चं गुणसूत्री विभाजन केलं गेलं, 23 ज्या पेशीमध्ये होतं तिचं गुणसूत्री विभाजन केलं. मग गुणसूत्री विभाजनामध्ये जे मदर सेलमध्ये जितके गुणसूत्र असतात तेच डॉटर सेलमध्ये पाठवले जातात, बरोबर. मग गुणसूत्री विभाजनामध्ये इथे आला एन आणि इथे आला एन, म्हणजे जे गुणसूत्र मदर सेलमध्ये होते ते आले डॉटर सेलमध्ये. इथे पण आला 23 आणि इथे पण आले 23. ठीक आहे, म्हणजे ह्या प्रकारे काय झाले, हे हायप्लॉइड गॅमेट फॉर्म झाले. हायप्लॉइड म्हणजे अर्धे, हायप्लॉइड मीन्स व्हॉट, अर्धे म्हणजे हाफ. हायप्लॉइड गॅमेटची इथे काय झाली, निर्मिती झाली. एन 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 एन, 23 23 23 23. दिसलाय? आय होप व्यवस्थित कळलं असेल. रनिंग नोट्स काढायला शिका.
रनिंग नोट्स काढायच्या आहेत. ठीक आहे. मग आता हे फलन प्रक्रियेमध्ये बघू. आता 2-2 अर्धगुणी युग्मकांच्या संयोगातून 2-2 अर्धगुणी युग्मक 2-2 म्हणजे कोण? हा एक 23 आणि हा एक 23 याच्या संयोगातून एक द्विगुणी युग्मकाची निर्मिती होते, ज्याला डिप्लॉइड म्हटलं जातं. 23 असेल हायप्लॉइड, 23 असेल हायप्लॉइड आणि 46 झाला तर काय बनणार तो? डिप्लॉइड. ठीक आहे. मग काय सांगितलं की 2-2 अर्धगुणी युग्मकांच्या संयोगातून एक द्विगुणी युग्मकाची काय होते? निर्मिती होते. याला फलन म्हणजे फर्टिलायझेशन म्हटलं जातं. ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? फलन्स मीन्स फर्टिलायझेशन प्रक्रिया याला म्हटलं जातं. लक्षात येत आहे? आता पुढचं बघा. स्पर्मॅटोजेनेसिस अँड oogenesis. मग स्पर्मॅटोजेनेसिस काय असतं? की पुरुषामध्ये शुक्राणू तयार होण्याच्या क्रियेला स्पर्मॅटोजेनेसिस म्हणतात. तर बघा, oogenesis स्त्रियांमध्ये अंडपेशीचा विकास होणे, तयार होणे येणार नाही. अंडपेशीचा फक्त काय होतो? विकास होतो. अंडपेशी तयार होतात का? नाही. जन्माच्या वेळीच अंडपेशी स्त्रीमध्ये तयार झालेल्या असतात. फक्त योग्य वेळ आल्यानंतर, स्त्री मॅच्युअर झाल्यानंतर त्या फक्त काय होतात? त्यांचा विकास होतो, त्यांची पण मॅच्युरिटी होते आणि मग ते काय होतात? त्या फलित होतात. पण त्या आधीच तयार झालेल्या असतात. म्हणून इथे काय येईल? की स्त्रियांमध्ये अंडपेशीचा विकास होणे म्हणजे oogenesis होय. ठीक आहे. आता वृषणात घनरूपी अभिस्तर ऊती म्हणजे काय? इपिथेलियल टिश्यू कुठे असतात? वृषणमध्ये असतात, ज्यात जर्मिनल पेशी किंवा प्रायमर्डियल पेशी असतात. याच पेशींच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे. बघा, आता हे तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये ना पूर्ण फिगर दिलेली त्याची, त्यामध्ये दाखवलं जातं. बट हे तुम्हाला आता इथे महत्वाचं नाहीये, तरी पण एकदा तुम्ही वाचून घ्यायचं आहे. ह्या पेशीमध्ये काय होतं? विभाजन होऊन शुक्राणू तयार होतात. जे टेस्टिस आहे, टेस्टिस मध्ये शुक्राणू तयार होतात, एवढ्या लक्षात ठेवायचं आहे. काय असतं त्याच्यामध्ये? जर्मिनल पेशी असतात किंवा प्रायमोडियल सेल असतात, ज्याच्यापासून शुक्राणू निर्मिती होते. अंडाशयात उगवून स्त्रीचा जन्म होण्यापूर्वीच तयार झालेले असतात. योग्य वयात आल्यावर त्याच फक्त विकास होतो. त्याचा फक्त काय केला जातो? योग्य वयामध्ये विकास केला जातो, पुन्हा तयार होत नाही. ठीक आहे. लक्षात आलेलं आहे. देन आहे बघा फलन, विकास व जन्म. आता फर्टिलायझेशनची जी प्रक्रिया आहे, जी प्रोसेस आहे, ती कोणत्या पद्धतीने केली जाते ते मी इथे तुम्हाला समजून सांगत आहे. ठीक आहे. यामध्ये येणारे जे प्रश्न आहेत त्याच्यावरतीच मी काय केलं? कन्सेप्ट तेवढा घेऊन आलेली आहे. हे चॅप्टर खूप मोठं आहे. फर्टिलायझेशन ही जी प्रोसेस आहे, हे जे चॅप्टर आहे तुमच्या स्टेट बोर्ड मध्ये जर तुम्ही बघाल तर खूप डीप आणि मोठं चॅप्टर आहे आणि 11-12 वाले जे स्टुडंट आहे त्यांना पण खूप कामात येणारं चॅप्टर आहे. सो व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, कारण तुमच्या जे सीजीएलची जी भरती आता येणार आहे, जे पेपर होणार आहे त्याच्यामध्ये याच्यावरती प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. आता फलन, विकास, जन्म, फर्टिलायझेशन म्हणजे काय? जसं की आपल्याला माहिती आहे, स्त्रीयुग्मक व पुयुग्मक एकत्र येऊन नवीन युग्मज म्हणजे झायगोट तयार होणे, ह्याला आपण फलन म्हणतो. तर फलन प्रक्रियेमध्ये बघा, शुक्राणूंनी काय केलेलं आहे? एगला रप्चर करून त्यांनी आतमध्ये ते एंट्री केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे इथे काय झालं? फर्टिलायझेशनची प्रक्रिया झाली. त्याच्यानंतर इथे काय झाले? सेल फॉर्म व्हायला सुरुवात झाली. पहिले 2 सेल फॉर्म झाले, मग 4 सेल फॉर्म झाले, मग 4 चे 8, 8 चे मेरुला फॉर्म झाला. मेरुला म्हणजे काय? की पेशींचा एक गोळा तयार होतो. नंतर ब्लास्टोसाइट फॉर्म होतो. ब्लास्टोसाइटचा अर्थ होतो की त्या पेशीच्या गोळ्याच्या आतमध्ये पोकळी तयार होऊन ते काय होतं? त्याचं जे केंद्रकाचा भाग आहे तिथे काय होते? थोडीशी जागा तयार होते आणि आजूबाजूला त्या पेशी सरकतात. त्याच्यानंतर ब्लास्टोरेशन होतं, म्हणजे त्याच पद्धतीने, आणि मग एम्ब्रियो फॉर्म होतो. नंतर अर्ली फिटस फॉर्म होतं. बघा, दिसतंय? एम्ब्रियो फॉर्म झाला, अर्ली फिटस फॉर्म झालं आणि अशा पद्धतीने काय झालेलं आहे? पूर्ण बाळाची निर्मिती होते. याला काय म्हटलं जातं? फलन प्रक्रिया म्हटलं जातं. इथे तुम्हाला फक्त सेल डिव्हिजन विचारलं जाणार आहे. ठीक आहे. जे सेल डिवाइड होतात हेच इथे विचारलं जाईल तुम्हाला. नंतर आहे बघा ART पद्धती. आता ART पद्धतीचा अर्थ होतो असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. ठीक आहे. आता ART पद्धत कोणाला केली जाते? जर पुरुष किंवा स्त्री यांच्यात जर वांझपणा मीन्स इन्फर्टिलिटी असेल तर काही मार्गाने किंवा इतर मदतीने शुक्राणू व अंडपेशीचे एकत्रीकरण घडवून आणले जाते व गर्भधारणा घडवून आणली जाते. अशा पद्धतीला ART किंवा इन विट्रो फर्टिलायझेशन म्हटलं जातं. इन विट्रो फर्टिलायझेशन IVF पद्धत सुद्धा वापरली जाते, ज्यामध्ये टेस्ट ट्यूब बेबी वगैरे टेस्ट ट्यूब ते केलं जातं. बरोबर.
तर हे पण तुम्हाला विचारलं जाईल. ART पद्धतीचा फुल फॉर्म फक्त विचारला जाणार आहे. सो फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. ठीक आहे. आय होप तुम्हाला छान पद्धतीने हे लेक्चर समजलं असणार आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे नोट्स सुद्धा तुम्ही काढत असाल, रनिंग नोट्स काढल्याचा तुम्हाला स्वतःला खूप अभ्यास होणार आहे. याचा तुम्ही डीप अभ्यास करू शकता जर तुम्ही रनिंग नोट्स काढाल तर. तुम्ही फक्त वरवर लेक्चर जर बघितलं तर नंतर आपण त्या लेक्चरला विसरून जाऊ. पण जेव्हा तुम्ही बघता आहे, तुमच्या मेंदूमध्ये जर त्या गोष्टी कॅप्चर होत आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही राईटही करत असाल, तर तुम्ही ते खूप जास्त वेळ तुमच्या मेमरीमध्ये टिकवून ठेवू शकतात. हा आपल्या ब्रेनचा अभ्यास आहे. ठीक आहे. आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे, आपण मेंदूकडून अभ्यास करून घ्यायचा आहे. मेंदू जे सांगतोय ते नाही करायचंय. ठीक आहे. म्हणून आपला मेंदू कसा प्रिपेअर राहील अभ्यासासाठी तोच विचार करून काय करायचे आहे, रनिंग नोट्स काढायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला खूप खूप लाईक करायचं आहे. सेशनला जास्तीत जास्त शेअर करायचंय. चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी SSC आणि रेल्वे एक्झाम चॅनलला आधी सबस्क्राईब करायचं आहे. पुन्हा भेटूया न्यू कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.